नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्य शासनाच्या अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना नियमितपणे गहू आणि तांदूळ वितरित केले जातात. मात्र मार्च महिन्यापासून या वितरण पद्धतीत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तांदळाऐवजी लाभार्थ्यांना गव्हासोबत मका देखील दिली जाणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखो रेशन कार्ड धारकांच्या शिध्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 8 खरेदी केंद्रांवरती मका खरेदी सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे 15,000 क्विंटल मका खरेदी करण्यात आली असून ही खरेदी 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. खरेदी केलेली संपूर्ण मका रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वितरित केली जाणार असल्यानं पुढचे 2 ते 3 महिने गव्हासोबत मका मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे शिधा वितरणामध्ये तात्पुरता बदल झाला असून शासनाकडनं यामागे साठा व्यवस्थापन आणि स्थानिक पातळीवरील उपलब्धतेचा विचार केल्याचं सांगितलं जात आहे. अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा 10 किलो मका आणि 11 किलो गहू दिला जाणार आहे. तर प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 किलो गहू आणि 1 किलो मका मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये अंत्योदय योजनेचे 87,064 रेशन कार्ड धारक असून एकूण 3,86,034 लाभार्थी आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 6,37,114 रेशन कार्ड धारक असून त्यांचे एकूण 25,63,971 लाभार्थी आहेत. या सर्वांना नवीन नियमानुसार मका वाटप केले जाणार आहे. रेशन दुकानांमधून नियमितपणे गहू आणि तांदूळ दिले जातात. काही वेळा ज्वारी, साखर, तेल किंवा डाळींचंही वाटप करण्यात आले. यापूर्वी आनंदाचा शिधा तसेच साड्यांचंही वितरण झालं होतं. मात्र गव्हासोबत मका देण्याचा निर्णय प्रथमच मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला आहे. यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की मकाचं करायचं काय, असा प्रश्न देखील काही कुटुंबांकडून उपस्थित केला जातोय. तर मका दळून पीठ तयार करणं, भाकरी किंवा इतर पदार्थ बनवणं हे पर्याय असले तरी शहरी भागातील अनेकांना त्याचा वापर कसा करायचा याची माहिती मात्र नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता रेशन कार्ड धारकांना गव्हासोबत मका देखील मिळणार आहे. तर मग हा व्हिडिओ, हा बदल, सरकारने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.